इंदापूर शहरात रात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली। शुक्रवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास एकच अग्नितांडव झाल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये मेडिकल शॉप, नोवेल्टी जनरल शॉप, स्वीट मार्ट अशा 3 दुकानाला भीषण आग लागून आगीमध्ये तिन्ही दुकानं जळून खाक झाली। या तिन्ही दुकानांमध्ये लाखोचं नुकसान झाले। मुंबई गोवा महामार्गाच्या ठिकाणी इंदापूर बाजारपेठेमध्ये भरवर्दळीत एकच अग्नितांडव झाल्याने खळबळ उडाली होती। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र व्यावसायिकांचं अतोनात नुकसान झालंय। ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाल्याची स्थानिकांकडून माहिती मिळत आहे। रायगडच्या माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरामध्ये रात्री शुक्रवारी भीषण आग लागली। या आगीमध्ये 3 दुकानं जळून खाक झालेली आहेत। आपण आता सध्याचे दृश्य पाहू शकता। या दुकानामध्ये 3 दुकानं जळून खाक झालेली आहेत आणि आपल्या सोबत आहेत दुकान व्यावसायिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, ही आग किती वाजता लागली? अंदाजे 1:45 ते 1च्या दरम्यान। तर आम्ही एवढं आम्हाला समजलं, ही बातमी समजली की आग लागली, सुरुवात झालेली आहे। आम्ही ताबडतोब पहिलं माणगाव जवळ असल्याने आम्ही माणगावला फायर ब्रिगेडला फोन केला। माणगाव फोनकडे आम्हाला उत्तर आलं, आमच्याकडे ड्रायव्हर नाही आणि गाडीत पाणी नाही। आणि त्याच्यानंतर आम्ही रोह्याला फोन केला। रोह्याची गाडी अगोदर आली आणि माणगावची गाडी नंतर 1 तासाने का सव्वा तासाने। ही जर गाडी जर वेळेवर आली असती फायर ब्रिगेड माणगावची, ती बाकीची 2 दुकान तरी वाचली असती। तर ही जे अग्निशमन दल जर अशा आम्हाला जर वेळेवर देत नसतील तर त्या फायर ब्रिगेडचा उपयोग आहे लोकांना। ह्याच्याबद्दल तुम्ही गंभीर दखल घ्यावी आणि त्याच्यावर कारवाई करावी। जवळजवळ ह्या तिन्ही दुकानाला मिळून 70 ते 80 लाखाचं नुकसान झालेलं आहे। ह्या नुसत्या मेडिकलच्या दुकानात 35 ते 40 लाखाचं नुकसान झालेलं आहे, 50 लाखाचं नुकसान झालेलं आहे। मग ते इमर्जन्सी सर्व्हिस असताना जर वेळेवर जर कुठली गाडी येत नसतील या फायर ब्रिगेडच्या, ही जर कारण काय उपयोग आहे? तुमच्याकडे राखीव ड्रायव्हर असताना सुद्धा तुम्ही राखीव ड्रायव्हर ठेवू शकत नाही काय? तुम्ही माणगाव अग्निशमन दलाला फोन लावला होता का? हो, माणगाव अशी सगळ्यांना अग्निशमन दलाला बोलला, महाडला रोहाला फोन केला, महाडला फोन केला, आम्ही बारेश्वर दोघांना फोन केला, त्याने मग त्यांनी हालचाल केली। मी सौम्य नॉवेल्टी शॉपचा मालक आणि ही मालकी। आज आमच्या दुकानाला काल रात्री 1 वाजता आग लागली। ठीक आहे, ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही तातडीने आलो। मी ताबडतोब अग्निशमन दलाचा नंबर तर कोणाकडे नव्हता, मी गुगलवरती सर्च केलं, रोहाचा नंबर दाखवला, रोहावाल्यांना कॉन्टॅक्ट केलं। रोहावाल्यांनी सांगितलं माणगाववाले तुम्हाला जवळ आहेत, तुम्ही माणगावला जा, तुम्ही माणगावला कॉन्टॅक्ट करा। माणगाववाल्यांचा कॉन्टॅक्ट पण त्यांनीच दिलं। कॉल केला असता माणगाववाल्यांचा पहिला नंबर लागला नाही, उचलला नाही, लागलं नाही म्हणजे उचललं नाही त्यांनी। सेकंड टाइम पुन्हा मी रोहावाल्यांना कॉन्टॅक्ट केला, तोपर्यंत ते निघालेले। त्यांना सांगितले, मी रिक्वेस्ट केली तुम्ही लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा, निदान माझं दुकान तरी वाचेल। त्याच्यानंतर रोहावाले पोचले, माणगाववाले पोचले नाहीत। त्याच्या आधी माणगाववाल्यांना आणखी एकाने कुणीतरी कॉन्टॅक्ट केलं, त्याला उत्तर देण्यात आली आमच्या अग्निशमन गाडीवरती ड्रायव्हर उपलब्ध नाहीये, गाडीमध्ये पाणी भरलेलं नाहीये। आणि त्या कारणाने जर कदाचित इथे जर 10 मिनिटांमध्ये जर गाडी आली असती, 15 मिनिटं पकडा, माझ्या दुकानाची 50% तरी मला बघायला मिळालं असतं। माझं दुकान 100% नुकसानी झाली नसती। आणि हे जे बाजूचे जे दुकानं आहेत 2, त्यांची तर 100% व्यवस्थित दुकानं राहिली असती। आज एकाच्या माझ्या दुकानात पूर्ण जळाल्याच्या कारणाने त्यांच्या दुकानांनी पण बाजूनी पेट घेतला। हे जर झालंय कुणाच्या कारणाने? माणगावच्या अग्निशमन दलाच्या कारणाने। ते जर वेळेवरती जर पोचले असते तर नक्कीच काहीतरी झालं असतं। रोहावाले पोचू शकतात, महाडवाले पोचू शकतात, माणगाववाले का नाही पोचू शकत? याची नक्कीच तुम्ही माहिती घ्यावी। शिवसत्ता टाइम्ससाठी दीपक दबके, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।